हा बोल बघा या ठिकाणी आमचे कुंडलेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी मितेश फाटे यांच्या वतीनं कुंडले क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्यात. मितेश शेठ फाटे आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. आणि सचिन शेठ फडके मोरबे, अविनाश शेठ कोंडले, आमचे सन्नी शेठ शेटे, मुन्ना शेटे यांच्या वतीने देखील या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. त्यांचं मनापासून आभार. तर चला जाऊया इथे आपण आकाश भाई यांच्याकडे. तर चला सलामीची जोडी देखील आपण मैदानावरती पाहतो आणि दोन्ही टीमचे 12 खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. मिलिंद शेठ यावं. चला नेक्स्ट मॅच प्रणय 11 सहारा शिवकर आणि गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. प्रणयला आपण या ठिकाणी पाहतो. मात्र स्पर्धा गाजवली नेऱ्याची. गेम इज ऑन. तो पहली गेंद बिल्कुल यहाँ पर बीट करते हुए बल्लेबाज सौरभ को आप देख सकते हैं पहले सलामी बल्लेबाजी के तौर पर. शुरुआत अगर बात करेंगे तो मात्र 1 रन बना है स्कोर कार्ड के ऊपर. 3 गेंदों का सामना अब तक यहाँ पर पहले पावर प्ले का खेल मैदान के अंदर जारी है. लेफ्ट हैंडर राइट हैंडर कॉम्बिनेशन. ओ बल्ले का बाहरी किनारा लगा. तेज गेंद डाली थी इस वक्त गेंदबाज देख सकते हैं पहले पावर प्ले में ध्रुव पाटिल की ये शानदार शुरुआत नजर आती हुई. तो टोटल 4 गेंदों का खेल समाप्त होने के बाद 1 रन बना स्कोर कार्ड के ऊपर. इस बार शॉर्ट पिच लाइन की बॉल. अब हम जाकिया इस गेंद को सीधा गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के पार. शानदार एक 6 रन. तो शानदार छक्का और 6 रनों की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर. अभी तक बात करेंगे 7 के ऊपर. और लास्ट गेंद के ऊपर भी ब्लास्ट किया है लॉन्ग ऑन की तरफ. गेंद सीमा रेखा पार. पहले ओवर का खेल समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद 1 और 1 11 बिना कोई विकेट खोए नुकसान. टीम करतेश्वर मोटे भिंगार. चला स्पीडअप करा, जास्त वेळ नाहीये. स्पीडअप करा. स्प्लिटवर लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण भरपूर उशीर झालाय. आपण आज जवळपास 2 सामने लेट आहोत त्यामुळे ही काळजी घ्या. चिंचपाडा संघ फिल्डिंग लावून घ्या. 11 झालेले आहेत. पॉवर प्लेला आपण पाहिलं की 11 धावा आल्यात. प्रीतम घोगरे आणि सौरभ पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅटिंग आपण जर पाहिली तर स्ट्राईक रेट 50चा प्रीतम घोगरेचा आणि सौरभ पाटीलचा आपण पाहतो की 250चा स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतो. एक चौकार एक समावेश आहे षटकाराचा देखील त्या बॅटिंग इनिंग मध्ये. ध्रुव पाटील वरती झालेला हल्ला शेवटच्या 2 बॉलवरती आलेला 10 धावा. सुरुवातीला 1 रन आणि आपण पाहतो की पॉवर प्लेला भिंगार संघानं अगदी 11 धावा आपल्या जरूर खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. P2 सुरुवात होतीये आणि बॅटिंगसाठी आपण पाहतो स्ट्राईक रेटला फलंदाज तयार आहे. इथे हा चेंडू आपण पाहतो. चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडू आपण इथे पाहिलेला आहे.
यापुढील सामना असेल तो म्हणजेच बुर्दुल गावदेवी बुर्दुल आणि त्यांच्या विरोधामध्ये सहारा शिवकर या दोन टीम मध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघ तयारीत राहायचे. इथे पहा हा चेंडू इनसाइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. तिकडे फिल्डर आहेत, कोणतीही चुकी नाही आहे, त्यामुळं इथे जरूर सिंगल वरती फोकस करायचा प्रयत्न आपण पाहिला. सागरजी मुंडे साहेब, आदित्यजी फराड साहेब आणि त्यांच्या समेत रोहित पाटील या त्रिवेणी संगमाला विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. अनिकेत घोंगे आणि त्यांच्या समवेत अक्षयजी तवले साहेब आणि आकाश मुंडे आणि त्यासोबत सूरज भोपी या सगळ्यांना विनंती आहे व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ खानाव आणि आई गावदेवी खानाव क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आपण आमचे अतिथी मान्यवर आहात. एकाच कॅलिबरचे उद्याचे सगळे मान्यवर आहेत. अंडर 90चे खेळाडू हवे होते व्हायला, बट ते आज मान्यवर झालेत. ही त्यांची प्रगती सांगून जाते. त्यांना मी विनंती करतो की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. मोठे खेळाडू आहेत. इनफिल्ड मध्ये आपण पाहतो मॅच सुरू आहे दोन टीमच्या दरम्यान. 13 धावा धावफलकावरती सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघानं टॉस जिंकून आपण पाहिलं की बॉलिंग करायचा निर्णय आणि लौकिकास्पद कामगिरी देखील पाहायला मिळते. सुरुवातीला 13 धावा आल्यात पावपलेला. आता इथून आपण पाहतो P2 ची ओव्हर सुरू आहे आणि बॉलिंग मार्फत सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. गॅप नाही, फिल्डर आहेत, पाठलाग करतात लॉंग ऑन मध्ये. थोडे फंबल, रन मिळतील 2. सिंगलला लगेचच डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी गेले खेळाडू आणि 2 धावा आपण पाहतो सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण पाहतो इथे 15 धावा झालेल्या धावफलकामध्ये 15 आतापर्यंत. P2 मध्ये बॉलिंग भरपूर चांगली. सौरभ पाटील आणि प्रीतम घोगरे दोन आघाडीचे फलंदाज, चांगली भागीदारी त्यांच्या माध्यमातून देखील आपण इथे पाहतो. फ्रंटला अटॅक, बॉलर्स बॅक, स्टॉप करायचा प्रयत्न होता, प्रयत्न चांगला झाला तिकडे आणि आपण पाहतो की जरूर आता इथे आपल्याला एक क्विक सिंगल घेताना खेळाडू पाहायला मिळाले. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा मनसोबा त्यांचा. एका धावेसह टीमची धावसंख्या आपण 16 पाहतोय आता. 16 रन, लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचा एक बॉल बाकी आहे. टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय आणि P2 मध्ये देखील चांगली कामगिरी. समोरच्या दिशेने खेळलेत यावेळेला लॉंगचेस आहे फिल्डरसाठी. बॉल जातोय डाऊन दी ग्राउंड, बाला स्वतः आहेत तिकडे. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. आउटफील्ड थोडीशी धीमी आणि बॉलमध्ये आपण पाहिला ऍक्सेलरेशन तितका खासम खास नव्हता, त्यामुळे त्याचा फायदा मिळाला आहे बॉलवरती. आता इथून आपण पाहतो की अगदी या एका धावेसह टीमची धावसंख्या देखील आपल्याला 18 वरती जाताना पाहायला मिळते. 9च्या सरासरीनं 18 धावा, 0 गडाचा मोबदला. विदाउट लॉस बॅटिंग टीम भिंगार. अठरा धावा, 18 रन, लॉस ऑफ 0 विकेट आपल्याला पाहायला मिळते. आता मॅच मध्ये बॉलिंग मार्फत तिसऱ्या गोलंदाजी निवड होईल. रेस्ट्रिक्शन विखुरलेलं पाहायला मिळेल फिल्डिंग मध्ये. मग एक खेळाडू आपण पाहतो इकडून अगदी काबू कॉर्नर मध्ये स्वतः बाला आलेले आहेत. आता फिल्डिंगसाठी मिड विकेटला देखील एक फिल्डर त्यांनी आता काढलाय. मिड ऑफ जो आहे तो आपण पाहतो बाहेर काढलेला, मिड ऑन देखील बाहेर काढलेला आणि एक पॉइंटला बाहेर घेत एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंगचा सेटअप पाहायला मिळतो. रेग्युलर फॉर्मॅटनुसार फर्स्ट स्लिप, लेग स्लिप, सेकंड स्लिप आणि एक आता आपण पाहतोय की डी पॉइंट मधून एक खेळाडू त्यांनी जरूर मिड ऑन मध्ये मिड ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जरूर तैनात केलेला. थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात फिल्डिंगच्या युनिटमध्ये. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात झालेली आहे. 9च्या सरासरीने 18 धावा आहेत. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न फिल्डर आहेत, पहा फायदा झालेला आहे. डायरेक्ट हिट मिड ऑफ मधून. दुसरा धावेचा प्रयत्न आहे, फंबल झालेत बॉलर आणि 2 धावा सहज पूर्ण करतात. सिंगलला लगेचच डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा मिळतात तिथे. 2 धावसंख्या पुढे अपग्रेड झालेली धावसंख्या आपण पाहतो. यावेळेला 20 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. नव्या फ्रेश पूलला आपण सुरुवात केली आहे. पहिल्या एक पूल मधून आपण पाहतो 2 सामने झाले आणि त्यातून एक सामना आपण विनर वर्सेस विनर पाहिला. त्यामधून मर्याई कोंडले संघानं सामना जिंकलाय आणि एकात्मतेची ताकद आज या मैदानावरती दाखवली. गेले कित्येक वर्ष, गेले कित्येक दिवस, गेले कित्येक महिने याच गोष्टीची चर्चा होती की कधी एकत्रित संघ पाहायला मिळेल. आज गावच्या प्रेक्षकांना तो संघ पाहायला देखील मिळाला आणि आज त्यांचा जलवा देखील आपण पाहिला. इथे विकेट आलेली आहे, फलंदाज बाद झालाय. झेलबादच्या स्वरूपात परिणाम आपण बघितलं. तिथे बॅट्समन मात्र बाद होतोय आणि धक्का. ध्रुव पाटीलनं सफलता प्राप्त केली आहे. दुसऱ्या बॉलवरती विकेट त्याला मिळते. 2 धावा खर्च करत ही विकेट
संघाच्या आणि वैयक्तिक स्वतःच्या खात्यामध्ये जमा करत असताना आपण पाहतो 20ला एक पडलाय नवीन खेळाडू साहिल जगेला संधी मिळते बॅटर युनिटमध्ये एक चांगला खेळाडू त्यांनी आपल्या संघामध्ये जरूर समावेश केलेला आहे कारण जवळपास आपण जर पाहिलं या खेळाडूचं तर बॉलिंग असेल बॅटिंग असेल मग नेरेमध्ये आपण पाहिलं की अगदी ज्युनियर संघामधून देखील जबरदस्त खेळ आणि तिथून झालेली इम्प्रूव्हमेंट आज या संघामधून देखील आपण पाहतो की वन डाऊनला चान्स मिळते एरवी आपण पाहतो की कित्येक वेळेला मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि बॅटिंग चांगली आहे सो त्यांचा कॅलिबर आपण इथून जरूर नापवू शकतो 20 धावा फलकावरती एक गळाचा मोबदला 2 चेंडू झालेले तिसऱ्या षटकामधून 20 धावा फलकावरती राऊंड फिगर मध्ये जमा करत असताना आपण पाहतो यामध्ये सौरभ पाटीलचं खासमखास योगदान 6ला 13 त्यांना आपल्या संघासाठी दिलेलं आहे पावप्ले संपलेत विखुरलेल्या ओव्हर्समध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो बॉलर आलेले आहेत गोलंदाजीसाठी ध्रुव पाटील आणि ध्रुव पाटीलने एक आशेचा किरण जी विकेट मिळत नव्हती सुरुवातीला आता ती विकेट त्यांना आपल्यासाठी जरूर इथे प्राप्त करून धक्का दिलाय समोरील संघाला ध्रुव पाटील ओ द विकेट ओ फिरून खेळल्यात पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला धक्का लाजवाब स्ट्रोक तितकीच चांगली फिल्डिंग फाईन लेगला कॅच आणि बॅट्समन आउट इथे आपण पाहतो अगदी या शॉटची चर्चा समीक्षकांनी भरपूर केली टाळ्या वाजवल्या गेल्या कारण शॉट सिलेक्शन चांगलं होतं बट मी म्हणेन की केलेली घाई खराब आहे संघासाठी कारण जबाबदारी होती मोठी आणि आता या जबाबदारीवरती मी म्हणेन की खरा उतरला नाहीये आणि आता जी विकेट आली आहे ना ती विकेट एक थोडंसं दडपणाचं वातावरण क्रिएट करेल खेळण्यामध्ये बॅटिंग युनिटच्या यात काही मात्र शंका नाहीये संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20ला 2 विकेट पडलेल्या आहेत 2 गड्यांचा लॉस आहे टॉस जिंकून जो निर्णय घेतला होता चिंचपाडानं तो निर्णय त्यांच्यासाठी म्हणजे की अगदी योग्य निर्णय आता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो ओ द विकेट फुल टॉस लेनचा बॉल आहे आणि बॉल थर्डमॅन कडे ट्रॅव्हल होतोय मिस्टेक झाले तिकडे पाठलाग होतोय बॉलचा फार दूर फिल्डर आणि बॉल जाईल थर्डमॅनला 4 रनसाठी चौकार यस पंचांनी हा निर्णय सोपवलेला आहे अगदी ऑनफिल्ड पंचांचा निर्णय आणि त्यांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जरूर पाठवला वेस्ट साईड चेक करायची आहे नो बॉल चेक केला जाईल थर्ड अंपायरला विनंती आहे की आपण वॉर रूम मध्ये जॉईन व्हा चला थर्ड अंपायर सर या इकडे विशाल पाटील सर यांना विनंती आहे की आपण वॉर रूम मध्ये जॉईन व्हा फेअर बॉलचा इशारा पंचांचा वॉर रूम मध्ये विशाल पाटील सर जॉईन झाले आणि त्यांनी निर्णय दिला 24 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 2 विकेट ओ हॅमर करायचा प्रयत्न फटका फसला बिहाइंड द विकेट विकेट कीपरनं केलंय काम तमाम आणि फलंदाज आउट विकेट क्रमांक 3
ही विकेट थोडीशी त्रासदायक आहे, कारण मी आधी चर्चा केली की साहिलवरती जबाबदारी होती, तिथून भागीदारी रंगवायची होती, पण ती जी विकेट आली तिथून थोडीशी गळतण लागली आहे आणि पडझड. सिंगल मिळेल, जस्ट 1 रन इज देअर. एका धावेनं धावसंख्या पुढे. टोटलला आपण पाहतोय 9 आकार येतोय आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर जरूर आता पाहायला मिळेल ते म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्या पाहायला मिळते. या षटकातून 3 विकेट. ध्रुव पाटीलची अगदी लाजवाब गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग आपण पाहिली. सुरुवातीला पहिलं षटक देखील फेकलं होतं आणि आता या षटक टोटल 2 षटकांचा आतापर्यंतचा आपण पाहतोय त्याचा कारनामा आणि त्यामध्ये 3 विकेट त्याच्या नावी जमा आहेत, त्या या ओव्हरमधून आल्यात. पंचवीस धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर ध्रुव पाटील रिसेंट ओव्हरमध्ये लाजवाब गोलंदाजी राहिली. उत्कृष्ट कबड्डीपट्टू ते आहेत आणि आता आपण पाहतो आज ॲज अ क्रिकेटर म्हणून मैदानामध्ये पाहायला मिळाले. ओमकार केनी आज ॲज अ विकेट किपर पाहायला मिळतात. अंडर 23च्या संघामधून देखील आपण त्यांना खेळताना पाहतो. बरेचसे टुर्नामेंट खेळलेले आहेत या विभागामध्ये. रिसेंट आपण नेरेमध्ये पाहिलं की ते क्वालिफाय झाले होते सुपर 12 साठी. क्वालिफाय मॅच ते पराभूत झाले, बट परफॉर्मन्स लाजवाब होता. स्ट्रायकेंडला फलंदाज आहेत यावेळेला प्रतीक घोगरे. द विकेटनं स्मॅश करायचा प्रयत्न. फिल्डर आहेत आणि फिल्डरच्या हातामध्ये रोशन पाटील, बालाच्या हातामध्ये झेल. बॅट्समन आउट. चौथा धक्का बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठे भिंगारला. आता 25 धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते. लॉस ऑफ 4 विकेट बॅटिंग भिंगारची. आर्यन डाकी बॉलिंग मार्फत सुरुवात. पहिल्याच बॉलनं विकेटसह. प्रतीक 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडा टॉस जिंकून जो निर्णय घेतला त्या निर्णयास्पद त्यांची कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळते. 25 धावसंख्या टोटल वरती आपल्याला पाहायला मिळते. 4चा लॉस आहे. विकेट पडलेल्या आहेत. निम्मा संघ आपण पाहतो बाहेर गेलेला आहे. लेट कट, डिलाइट शॉट आणि पाठलाग होतोय. फिल्डर पोहोचलेत पाथर्ड मॅन मध्ये. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाल्या. रणसंख्येमध्ये थोडे चेंजेस. टीमची धावसंख्या पुढे जाईल. 27 धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते. भिंगारच्या अगदी खात्यामध्ये धावा जमा केल्यात. धीम्या गतीनं बॅटिंग होती. 8.10च्या सरासरीनं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता इथून चान्स घ्यावी लागेल. अभी नाही तो फिर कभी नाही, कारण नॉकआउट स्टेजला आपण मॅच खेळतो. ग्रामीणचे आपण पाहतो की अगदी लीग स्टेजच्या मॅचेस जर आपण पाहिल्या त्यांचा अपवाद वगळला तर बाकी सगळ्या टुर्नामेंट आपल्याला नॉकआउटच्याच पाहायला मिळतात. त्यामुळं प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला अजिंक्यपद महत्वाचं राहतं. समोरचा दिशेनं खेळायचा प्रयत्न. फिल्डरचा पुन्हाचा पाठलागा. आउटफील्ड धीमी आहे त्या क्षेत्रामध्ये आणि शॉट देखील आपण पाहिलं तर तेवढा पिकअप शॉट नव्हता. त्यामुळे इथे फायदा मिळाला, बेनिफिट मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या 2 वाढतीये. 29 या आकडावरती संघ जाऊन पोहोचला. आर्यन 3 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो जरूर थोडे अपग्रेड झालेले आहेत. नॉन स्ट्रायकर सौरभ पाटील सुरुवात चांगली केली. बॉलर्स बॅक. चांगली लाजवाब गोलंदाजी चिंचपाडाकडून. यंग स्टार्स खेळाडू आहेत आज सुनील स्पोर्ट चिंचपाडाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून अगदी अप्रतिम गोलंदाजी देखील आपण इथे एन्जॉय करतो. कारण कर्तेश्वर मोठे भिंगार संघ म्हटला तर चांगल्या फॉर्म मध्ये आणि टच मध्ये असलेला संघ आहे, पण त्यांच्या बॅटिंगला आता हातखंडा लावलाय. त्या समोरच्या दिशेनं ऑन ड्राईव्ह बॉल. खेळाडू कक्षेच्या अलीकडच्या बाजूनं 1 बाउन्स ओव्हर दी टॉप. चौकार. चला एक अनाउन्समेंट आहे. टॉस साठी यायचा आहे सहारा शिवकर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी बुरदुल संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा. टॉस साठी दोन्ही कॅप्टन. शिवकरचे कॅप्टन पोहोचलेत. बुरदुलचे कॅप्टन आपण आला असेल तर जरूर रिपोर्टिंग करायची. इथे आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळालाय. बॅकफुटला विकेट किपरनं अगदीच काम योग्य रीतीनं ओमकारनं काम केलं. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर आता 33 4 षटकांचा खेळ जो आहे तो संपलाय आणि 33ला 4 विकेट पडल्यात भिंगारच्या. 1 षटकाचा आता येणं बाकी आहे पहिल्या इनिंग मधून.
33 ला 4 विकेट. नेक्स्ट मॅच सहारा शिवकर संघ. आज दुबा इव्हेंट्स या नावानं ते मैदानामध्ये उतरतील. प्रवीणजी पाटील यांनी आज या संघाला पुरस्कृत केलेला आहे. दुबा इव्हेंट्स सहारा शिवकर या संघाला आपण इथे पाहतोय. जरूर आज मैदानामध्ये ते खेळताना पाहायला मिळेल. दुबा 11 अँड प्रणय 11 देखील नियमितपणे एक आपण पाहतोय की संघाचे जे यशस्वी पॅकर आहेत पंढरीशेठ कडव यांनी आज आपण पाहतोय की अगदी योगदान दिलेलं आहे नियमित प्रमाणे. ऑन स्क्रीन आपण पाहतो आमचे डिजिटल पार्टनर पूर्वेश शेळके. चीट चॅट सुरू आहे. गोड त्यांचा आपण पाहतोय गोडवा आहे. स्वरांना कंठ आपण जर पाहिलं तर चांगलं फुटतंय आणि त्यांची आपण पाहिली ना तर सर्व प्रणाली जी आहे ती भरपूर चांगली आहे. मग चांगले वाद्यवादक देखील आहेत आणि आज आपण पाहतोय WTCचे जे मुख्य आपण पाहतोय टेक्निकल ऑपरेटर म्हणून ते काम करतात. ऑन स्क्रीन त्यांना आपण बघितलं. 33 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज 34 धावा आहेत. सो हवेत खेळलेत. उंच बॉल पाटलाग होतोय. वॅकेंडर या फिल्डर पोहोचतील का? भरपूर आपण पाहतो की दूर होते त्यामुळं एवढं शक्य नव्हतं आणि आवाकाच्या बाहेर आज झेल होता. प्रयत्न लाजवाब राहिले. प्रयत्नांसाठी 10 पैकी 10 गुण देऊ. टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 36 झालेल्या आहे. 36 रन्स आपण पाहतो धाव फळकावरती. 4 गड्यांचा मोबदला. बॅटिंगसाठी लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतो आता इथून मात्र स्ट्रायगरला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. इथे पहा हा चेंडू योग्य बॉल यावेळेला गतीनं बीट केलाय. थोडासा हलकासा कट देखील पाहायला मिळाला बॉलिंग मध्ये. अजयची लाजवाब गोलंदाजी. डेथवर स्पेशालिस्ट आहेत. सुनील स्पॉट चिंचपाटासाठी चांगलं योगदान दिलंय. कर्तेश्वर मोठे भिंगार संघ आज थोडासा अडचणीमध्ये सापडला. ही अस्मिता नाहीये त्यांची. ही मानसिकता नाहीये त्यांची. आज थोडेसे बॅकफुटलात. हाही बॉल चांगला. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मिडल स्टिक वरून जातोय. डॉट बॉल. 5 ला धर्मेंद्र गोगरे. सौरभ पाटील 9 ला 15 खेळतोय. स्ट्राईक. बॉलर आपण पाहतो अजय. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी. सध्या 6च्या इकॉनॉमिकनं आपण पाहतो त्यांनी गोलंदाजी केलेल्या. बॅकफुटला जाऊन खेळल्यात. जागा बनवली आहे. इम्प्रोवायझिंग फटका. फाईनला बॉल आणि दणदणीत मच निडेड षटकार. बेचाळीस धावा धाव फलकावरती. आता इथून मी म्हणेन की जे 2 चेंडू बाकी आहेत यामध्ये जर स्कोरिंग शॉट आला तर नक्कीच मजा येईल. यात काही मात्र शंका नाहीये. आमचे जरूर मान्यवर आहेत कोणचे नाथाशेठ घरत यांना विनंती आम्ही करतो की व्यासपीठावरती यायचंय. आमचे प्रमुख अतिथीगण आहेत नाथाशेठ घरत साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो आणि त्यांना विनंती आहे या मंचावरती आपलं स्वागत आहे. चर्चा होती स्कोरिंग शॉटची. आता 42 धावा झालेल्या आहेत. 50+ धावसंख्या मी म्हणेन की सेफ राहील या मॅच मध्ये कारण या मैदानावरती आपण त्या धावा डिफेंड होताना बघितल्यात. मग बॉल टू रनचं समीकरण होतं. दुंद्रेपाडा संघानं कालच्या रात्रीमध्ये आपण पहिलं लोणेलीच्या अगेन्स्ट त्या धावा अगदी डिफेंड केल्या होत्या आणि त्यानंतरच्या मॅच मध्ये देखील आपण तेच पाहिलं होतं. याचाच नाव क्रिकेट आहे. या मैदानावरती असं नाही की फक्त बॅट्सर्सला चान्स मिळते, बॉलर्सलाही तेवढीच चान्स आहे आणि विकेट पडण्याच्या ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्या आपण पाहतो की दडपण आल्यानंतर जास्त पडतात. बाउंड्री थोडी वाईड आहे सो तिचा थोडा फायदा मिळतो. बॅटर तयार असतील. इथून अंतिम षटकामध्ये 42 धावा धावसंख्या फलकावरती असताना अजय टाकी आपला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. रिसेंट बॉलवरती आला षटकार. चला टॉस साठी या गावदे बुर्दुल संघाचा कॅप्टन आपण तिथं लवकर रिपोर्टिंग करायचे. फुल टॉस लेन पिक केलंय बॉलला. फिल्डर आहेत आणि त्यांच्याकडून मोठी मिस्टेक. स्ट्राईक एंडला थ्रो आहे. फिल्डर तिकडेही उपलब्ध बॅकअपला आपण पाहतो विकेट किपर ओमकार. दरम्यान आपण पाहतो की रन देखील मिळाल्यात. बॅटिंग टीमचा आय थिंक रिव्ह्यू आणि त्याची मागणी केली जाते. वेस्ट साईड साठी आपण पाहतो हा निर्णय त्यांनी सोपवलाय वॉर रूम मध्ये. चला शिवकर टीम तुमचा कॅप्टन पाठवा. सुधीर पाटील देखील पोहोचलेले आहेत. बुर्दुल वर्सेस शिवकर ही लढाई नसते, ही मोठी जंग असते कारण प्रेक्षकांसाठी मेजवानी असते. तसं मैत्रीचं वातावरण आहे या दोन्ही टीम मध्ये. एक बॉल 6 अशा कित्येक वेळा त्यांच्या मॅचेस झाल्यात आणि ती पहिली आपण नेवाली पासून आय थिंक सुरुवात झाली. त्यानंतर चिंचवलीमध्ये देखील एक आपण पाहिलं की अगदी येस फेअर बॉल आहे. अंपायर निर्णय. 44 समोरच्या दिशेनं फ्लॅट आणि समोर आपण पाहतोय प्रोटेक्शन. लॉंग ऑनला अडकलाय. बॅट्समन आउट. 44 वरती डाव संपतोय. 5 षटकांचा खेळ.
आणि 5 षटकांच्या खेळामध्ये 45 आव्हान असेल सेकंड आपला टीम सुनी स्पोर्ट प्रतीत 11 चिंचपाडा समोर. वेळ आहे, जाऊयात टॉस करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जॉईन आहेत आणि ते टॉस करण्यासाठी आपण जरूर जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण जाऊ. आमच्या स्पर्धेचे प्रणेते, आमचे आधारस्तंभ अर्थातच संजयजी पाटील साहेब यांच्या वतीनं आपण टॉस इथे करतो. 5 षटकांसाठी 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. रेग्युलर फॉर्मॅट. टेल इज अ कॉल सहारा शिवकरकडून आणि हेड आलाय. यस, टॉस जो आहे तो बुर्दुल संघाच्या बाजूने. सुधीर, काय सांगशील? जवळपास बरेच टुर्नामेंट खेळता, या टुर्नामेंटमध्ये आपण आलेलात आणि टॉस जिंकलाय, सो प्रथमतः निर्णय. बॉलिंग आणि खूप सुंदर आयोजन आहे, खेळण्यास मजा येईल. नक्कीच. नुकताच तुमची स्पर्धा पार पडली, तिथे आपण पाहिलं की ज्या व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि ते आपण पाहिलं की कोंबड्याचं समीकरण, सो तिथे आपण पाहिलं इंटरेस्ट होता आणि या मैदानावरती आज खेळण्यासाठी आले. स्पेशली सहारा शिवकरच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. सो एक आपण पाहतो की तुमच्यामध्ये ज्या मॅचेस आहेत कट टू कट मॅचेस चालतात. सो आज कुठल्या मनसुब्यानात? नक्कीच आमच्या या सीझनची 4थी का 5वी मॅच असेल आणि प्रत्येक मॅच लास्ट बॉलापर्यंत नक्कीच जाते. ही मॅच पण तशीच होईल. येस, नक्कीच. आपण शुभेच्छा देऊयात. ठाण्यामधून बिलॉंग करतात आणि भरपूर चांगला परफॉर्मन्स देतात. यंगस्टर इमर्जिंग संघ आहे आणि आपण पाहतो अगदी आज या स्पर्धेमध्ये देखील सहारा शिवकरच्या अगेन्स्ट त्यांचा सामना आहे. या मॅचची चर्चा आहे आणि ती मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. थोडासा आवाजामध्ये आपण फेरबदल करणार आहोत. सध्या टॉस बॉक्स मधून समाचार आहेत. टॉस जिंकून टीम बुर्दुलनं फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. थँक्यू. ते म्हणतात ना, मनीष मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोले त्यांचे असा शिवबाचा छावा. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या समवेत प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज त्यांच्या नावाने स्पर्धा आपल्याला इथे जरूर पाहायला मिळते. ते म्हणतात ना की मुठभर मावल्यांना अगदी आपल्या हातामध्ये घेऊन ज्यानं स्वराज्य स्थापन केलं आणि आपल्या अगदी स्वाधीन स्वराज्य करत या स्वराज्याची जबाबदारी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्याकडे सोपवली. या दोघांचा कटआउट आपण इथे पाहतो. आज महान पराक्रमी धुरंधर राजे आणि त्यांच्या नावाने स्पर्धा जाणता राजा आपल्याला पाहायला मिळते. थोडासा आवाजामध्ये फेरबदल असेल. रिसेंट टॉस आणि तो टॉस सहारा शिवकर संघानं आपण पाहायला गमावला आणि त्यांच्या वाट्याला आता इथून आपण पाहतो की जरूर बॅटिंग आली आणि बॉलिंग आपण पाहिली ती म्हणजेच बुर्दुलची पाहायला मिळेल. दर्शनी मॅचकडे जाणं महत्वाचं आहे. आवाजामध्ये थोडासा फेरबदल आपण करू आणि इथून आपण वळणार आहोत वैभवजी बोपी सर यांच्याकडे आपण मायक्रोफोनची कॉम्बॉक्स मधील जबाबदारी सोपावूया. चला मॅच कडे वळतो आपण. 45 करायचे त्या मॅच मध्ये चेस बाला आलाय. पहिलाच बॉल स्क्वेअर कॅट, अगदी भरपूर आखूळ टप्प्याचा बॉल होता आणि त्याला पाठवलाय बॉल डीप बॅकवर कव्हर पॉइंट कडे. हा पहिल्याच बॉलवर आलाय खणखणीत चौकार.
सुरुवात प्रत्येक 11 सोनी स्पोर्ट चिंचपाडाकडून खेळत असताना रोशन पाटील बाळाला आपण बघतोय बॅटिंग करत असताना थोडं दूर ठेवलाय त्याच्यापासून बॉल. चांगली गोलंदाजी सध्या वेळेस कमबॅक झालाय गोलंदाजी मार्कवर आपण प्रतीकला बघतोय आणि हा थोडा अवे फ्रॉम द बॉडी केलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना हे बॅटल बघायला मिळेल. खरं तर चिंचपाडा संघाकडून आज जी गोलंदाजी झाली ना मला वाटतं या संपूर्ण सीझन मधील टॉप क्लास बॉलिंग आहे. हाही फडका थोडा पळून खेळण्याचा प्रयत्न केला पाठीमागे फिल्डर वेट केली वाट पाहिल्याने वाटच लागली. झेलवर जाणं गरजेचं होतं कारण ही व्हॅल्युबल विकेट होती. बॉल त्याच्या डोईवरून चालला डीप लॉंग ऑफला चौकार. अगदी होय थोडं कठीण होतं झेल दूर होता फिल्डर पासून परंतु चान्स घ्यायला हवी होती. ऑलरेडी तसाही चौकार आलाय त्यामुळे फिल्डिंग मधून तुम्हाला या किमया कराव्या लागतील. ड्राईव्ह केला बॉलला घरंग चालला बालाचा पिकअप स्ट्रोक जमिनीला अक्षरशः आग आवाज असताना बॉल चालला डीप लॉंग ऑनला. आणखीन एक खणखणीत चौकार बॅक टू बॅक 2 चौकार. चांगली फलंदाजी सध्या सुरू आहे. 4 बॉल डिलिव्हर्ड झालेत परंतु या 4 बॉल मध्ये 3 चौकार ठोकलेत बालानं जो षटकारांसाठी माहीर आहे परंतु आज थोडी वेगळी रणनीती चौकारानं सध्या डील केली जाते. 3 चौकार आलेत पहिल्या 4 बॉल मध्ये. काय बॅटिंग होते रोशन पाटील बाला. हा अगदी स्लॉट मध्ये फुल टॉस बॉल चुकीचा बॉल डिलिव्हर्ड केलाय आणि लक्ष थोडं सोपं बनवण्याचं काम सध्या ही मोहीम हाती घेतली आहे. अगदी रोशन पाटील बालानं ठोकलाय षटकार. काय झाले हा खेळाडू यासाठी ओळखला जातो. स्लोअर वन केलं हलकासा कट करायचा होता बॉल ऑफस्टिकच्या खूप बाहेर आहे थोडी चान्स घेतली होती. येस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन सध्या बघा मिळेल. बॅटिंग करत असताना आज कर्तेश्वर मोठे भिंगार संघ ज्यासाठी ओळखला जातो तेवढी पॉवरफुल फलंदाजी आज झालेली नाहीये कारण सुरुवातीची प्रमुख विकेट जलद गतीने गमावली. गोलंदाजी आज टॉप क्लास राहिली यात मात्र संशयच नाहीये. आणि हा डाऊन द ग्राउंड सगळ्यात मोठा षटकार आत्ताच्या या इनिंग मधील बाळाच्या बॅट मधून आलाय. मॅक्झिमम अजून एक षटकार. पहिले षटक पॉवर प्लेचं प्रतीक यांचं थोडं महागडच राहिलं थोडं नाही तर भरपूर महागडं कारण लक्ष आपण बघितलं तर 45 धावांचा आणि त्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा ठोकलेत रोशन पाटील बाळा या खेळाडूनं. उलटी टोपीवाळा बाळा आला असं आपण नेहमी सातत्याने म्हणतो आणि 24 बॉल आणि आता 20 धावांची गरज सामना इझी केलाय रोशन पाटीलच्या आक्रमकतेनं आणि यासाठी हा खेळाडू ओळखला जातो सातत्यानं. आपण म्हटलं ना की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. रोशनचं हेच वैशिष्ट्य आहे तो नेहमीच बिलीव्ह करतो. अचिव्हमेंट त्याची सातत्याने आपण बघतो मोठ्या फटक्यांसाठी हा नेहमी सक्षम असलेला खेळाडू आहे आणि अगदी बघितलं ना तर अर्धशतक वीर देखील हा खेळाडू आहे. मोठमोठ्या इनिंग साठी खेळाडू ओळखला जातो आणि सध्या ती इनिंग त्याच्या बॅट मधून येताना दिसले. पहिल्या 6 बॉल मध्ये 25 धावा त्यांनी ठोकलेत. एक वाईट जरूर 24 बॉलने केलेत एक वाईटची. दुसरा एंड कडून आपण राकेशला बघतोय आणि स्वतःच्या फॉर्थ मध्ये बॉलरला इथे हा बॉल थांबवलाय. गोलंदाजच्या उंबरठ्यावर आता साहिल जगे आलाय. या मॅच मध्ये भरपूर मेहनत करावी लागेल गोलंदाजीतून. जर सामना मोठे भिंगार टीमला जिंकायचा असेल तर डॉट बॉल आणि स्पेशली विकेट त्यांना घ्यावे लागते कारण चिंचपाडाला आता हा सामना इतका कठीण राहिलेला नाहीये परंतु मागील 2 बॉल यशस्वी राहिले साहिलचे. लगातार बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केलेत. प्रेक्षकांची चारही बाजूने उपस्थिती आज बघायला मिळते. भरपूर मोठ्या संख्येनं हा प्रेक्षक राजा आलाय. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. समोर खेळ डाऊन द ग्राउंड इनफिल्डच्या बॉलून बॉल चालला डीप लॉंग ऑफ कडे. लॉंग ऑनचा खेळाडू यासाठी तयार होता. थोडा वेळ त्याने घेतला
परंतु सध्या बॅटर राकेश देखील हे जाणतोय की सध्या रोशनला ऑन सेकंड कडे आणण्यात थोडं दाखल आहे. मला वाटतं थोडी थंडी लागते, त्यापेक्षा जास्त राहुलच्या कम्प्युटरला आता थंडी लागते. आतमधून तो झटके घेतोय. धावसंख्या झाले टोटल 26. 26वा बोर्डवर. खूप चांगली बॅटिंग, खूप वेगानं हे स्कोरबोर्ड पुढे पुढे चाललाय. वेगवान बॉल ड्राईव्ह करत असताना संयमाने घेतलाय आता, कारण माहितीये मॅचचं थोडं चित्र या सामन्याचं आपल्या हातामध्ये आलंय आणि यावेळेस या चुका करून हा सामना जो हातामध्ये आलाय तो गमवायचा नाहीये. कारण सध्या चेंडू आणि धावामधील अंतर तुम्हाला बघायला मिळतं, परंतु तोपर्यंत स्कोरबोर्ड 27 वर आहे. 20 बॉल आणि 18 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. एज लागले पाठीमागे चालला, झेलवर ट्राय करायला पाहिजे होतं, थोडं भरपूर कठीण होतं, परंतु अगदी एक रन इथे मिळेल. हे षटक थोडं चॅलेंजिंग राहिले साहिल जगेचं, कारण 5 बॉल अगदी जे डिलिव्हर्ड केलेत त्यांना त्यामध्ये 3 सिंगल आलेत, फक्त 3च धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत, त्यामुळे हे षटक फार चांगलं राहिलंय. शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट षटकार. सपने में मिलती है. दोन षटक समाप्त झाले. स्कोरबोर्ड 34 वर पोहोचलाय. 18 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. रोशन पाटील बाला त्याचा वैयक्तिक स्कोरबोर्ड तुम्हाला बघायला मिळेल. त्यानं 8 बॉल मध्ये 31 रन केलेत आणि राकेशनं 4 बॉल मध्ये 2 रन केलेत. 18 बॉल आणि 11 धावांची गरज आहे फक्त या मॅच मध्ये. इझी झालाय सामना. चला नेक्स्ट दोन्ही टीम तुम्हाला सज्ज राहायचंय. चांगलं बॅटल यानंतर बघायला मिळेल. 2 दिग्गज संघ अगदी आमने सामने. अगदी आपण बघू शकता डुबा इव्हेंट, सहारा शिवकर आणि गावदेवी बुरदुळ लढत होईल. पाठीमागे चालला बॉल, कोणते प्रयत्न इथे केलेले नाहीयेत. अगदी सहारा शिवकर आतापर्यंत संपूर्ण सीझन मध्ये प्रणय 11च्या नावाने खेळताना बघायला मिळाला, परंतु या स्पर्धेमध्ये हा संघ आपण डुबा इव्हेंट्स प्रणय 11 सहारा शिवकर्ण खेळणार आहे. पुल केला बॉलला, उंच केला हवेत, मिस्तामिंग शोक फिल्डर डाऊन द बॉल आणि फायनली पहिली विकेट ब्रेक थ्रू मिळालाय. राकेश खेळीचा अंत होता. पहिला धक्का टीम चिंचपाडाला. सोळा बॉल आणि 11 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकार केणे आलेत. मिडल ऑर्डर मध्ये अतिशय चांगला खेळाडू रोशन पाटील बाळा अजून तयार आहे. गोलंदाज तयार. ड्राईव्ह केला बॉलला, पिकअप स्ट्रोक आहे. पाठीमागे फिल्डर आपल्याला बघा मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे झालंय. स्ट्राईक रोटेट करत असताना दिसलाय, कारण सामना टोटली सध्या वळा झुकताना दिसतोय थोडस आपल्या बाजूनं. धावसंख्या झालेली आहे स्कोरबोर्ड पर रन्स तुम्हाला बघा मिळते 35 आणि आक्रमण काय शॉट आहे. आकाशामध्ये अगदी हलवलाय चेंडू, एका क्षणासाठी दिसलाच नाही. इतका दूर आणि उंच षटकार. कारण बॉल देखील इतका दूर गेला की नवीन चेंडूचे आता यूज करावा लागतो. 14 बॉल आणि फक्त 4 धावांची गरज. 9 बॉल 37 धावांची मॅरेथॉन इनिंग. रोशन पाटील बाळा उलटी टोपीवाला विनिंग शॉट. सामना जिंकलाय मैदानामध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत असताना अगदी बॅक टू बॅक 3 षटकारच मी म्हणेन, परंतु या ओव्हरमध्ये लगातार 2 आले आणि हा सामना जिंकलाय. प्रतित 11 सोनी स्पोर्ट्स चिंचपाडा संघाने अभिनंदन आणि करतेश्वर मोठे भिंगार
आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार आम्ही मानतो. बालाने केले 10 बॉलमध्ये 43. तोच अगदी दमदार इनिंग तुम्हाला त्यांची बघायला मिळाली. परंतु आता मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. सामना इतका मोठा नव्हता कारण ए लॉट मध्ये लढती आहेत आणि 45 धावांचं आव्हान इतकं मोठं नव्हतं. बाला